brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. पण त्यावेळेला शिवसेनेच्या आणि भाजपच्या म्हणजे बाळासाहेब ठाकरेंच्या आणि भाजपच्या त्यावेळेच्या नेत्यांचे संबंध कसे होते? महाराष्ट्रातले कोण होते भाजपचे नेते? आणि त्यावेळेला असं म्हटलं म्हणजे वसंतदादांच्या बद्दल तर नाही, पण वसंतराव नाईक होते त्यावेळेला तर ते खूप फॉर वसंत सेनाच म्हणायचे ना शिवसेनेला. हा म्हणजे शिवसेनेची सगळी आपण काय म्हणू त्याला, दंडेलशाही, गुंडागर्दी, राडा संस्कृती जी शिवसेनेची होती. शिवसेना स्थापन होण्याच्या आधी मुंबईत काँग्रेस आणि ऑपोजिशनमध्ये जनसंघ अगदी खिचगणतीत नव्हता. कम्युनिस्टांचं वर्चस्व होतं, समाजवाद्यांचे पॉकेट्स होते. ते अशा प्रकारची गुंडागर्दी, दादागिरी किंवा काय म्हणू त्याला, प्रत्यक्ष थेट म्हणायला काहीच हरकत नाही, खंडणी वसुली असल्या प्रकारच्या कृत्यांमध्ये कधीच नसायचे. ते साधन शुचितावाले होते आणि यांना काय ते आपल्याला माहीतच आहे. म्हणजे पण त्यावेळेला तुम्हाला BJP आणि शिवसेनेची स्थिती माहीत आहे. तुम्हाला आठवत असेल की 84 साली राजीव गांधींनी जेव्हा ताबडतोब निवडणुका घेतल्या इंदिरा गांधींच्या हत्येनंतर, तेव्हा शिवसेना आणि भाजप यांनी युती केली होती. म्हणजे पहिली युती त्यावेळेला झाली. पण ती लगेच तुटली, सांगतो मी तुम्हाला. तेव्हा 2 जण त्यांनी उभे केले होते. एक मनोहर जोशी होते आणि बहुधा दुसरे वामनराव महाडिक असतील, म्हणजे चूक बघून देणे घेणे, पण मनोहर जोशी नक्की होते. आणि त्यांच्याकडे सिम्बॉल, राष्ट्रीय पक्ष, राज्य स्तरावरील पक्ष कसलीच मान्यता शिवसेनेकडे नव्हती. त्यामुळे ते भाजपच्या कमळ या निशाणीवरती हे शिवसेनेचे 2 नेते लढले होते. ते दोघेही पराभूत झाले, कारण ती अख्खी काँग्रेसने स्वीप केली होती सिंपती वेव्हमध्ये. त्याच्यानंतर भाजपनी त्यांना सोडून दिलं आणि भाजप शरद पवारांबरोबर विधानसभा निवडणुकीच्या वेळेला गेला. 85लाच महापालिका निवडणूक झाली आणि 85लाच विधानसभा निवडणूक झाली. तेव्हा भाजप तिकडे गेल्यावरती बाळासाहेबांचे प्रख्यात उद्गार होते, कमलाबाई आम्हाला सोडून गेल्या. अच्छा, म्हणजे त्यावेळेचा उद्गार आहे? हो, तो तेव्हाचा उद्गार आहे. आणि तेव्हा तुम्ही विचारलं की भाजप कोणाच्या हातात होता? भाजप तेव्हा त्याच सुमारास गोपीनाथराव मुंडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाले होते. म्हणजे अगदी तरुण, कोणी हे चॅनेल खूप तरुण लोक बघतात अशी माझा अनुभव आहे. म्हणजे त्यांना सांगायला लागेल की गोपीनाथ मुंडे म्हणजे पंकजा मुंडेचे वडील असं त्यांच्यासाठी सांगावं लागेल. ते आणि प्रमोद महाजन प्रामुख्याने यांच्या हातात होता. त्यांचे कार्यालयात बसून त्यांना वैचारिक दिशा वगैरे देणारे वसंतराव भागवत नावाचे गृहस्थ होते. त्यांचंच नाव त्या जे BJP मुख्यालय आहे त्या चौकाला वसंतराव भागवत चौक असंच नाव दिलेलं आहे नरिमन पॉईंटवरती. मला ही निवडणूक तुम्ही सांगितली ती इतकी ऐतिहासिक झाली, पण मग ज्या वेळेला ती अशा रीतीने ऐतिहासिक झाली की महापालिकेवर पूर्ण स्वतःचा कब्जा आल्यामुळे ती अनेक अर्थाने ऐतिहासिक अशी होती की तो कब्जा आल्यामुळे बाळासाहेबांच्या, शिवसैनिकांच्या, नेत्यांच्या महत्वाकांक्षा विस्तारल्या आणि आपण मुंबई, ठाणे, नवी मुंबई याच्या पलीकडे महाराष्ट्रात जायला पाहिजे हा विचार त्या यशामुळे आला. आणि त्यानंतर लगोलग ते बहुधा शिवसेनेचं पहिलंच अधिवेशन असावं, अधिवेशन या स्वरूपाचं, की महाडला ते अधिवेशन झालं आणि तिथे त्यांनी आता घोडदौड महाराष्ट्रात अशी घोषणा दिली. अच्छा, म्हणजे ती निवडणूक अनेक अर्थाने महत्वाची आहे. आणि त्याच्याही पेक्षा एक गमतीदार आठवण सांगतो की आत्ता शिवसेनेला मशाल अशी निशाणी, म्हणजे मी शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना म्हणतो. म्हणजे ती शिवसेना उभाठा वगैरे असं मी इतक्या वर्षाचं हे बघतोय ते जमणार नाही. बरोबर. आणि ती दुसरी आहे ती शिंदे सेना आहे. ठीक. तर किंवा उद्धव आणि राऊत यांच्या भाषेत बोलायचं असेल तर ती मिंधे सेना आहे. तर आपण शिंदे सेना म्हणू त्याला. तर तेव्हा 85च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना मुंबईत काही जागा लढली आणि तेव्हा महापौर झालेले छगन भुजबळ हे निवडून आले. मी मगाशी सांगितलं तो शिवसेनेला राज्यस्तरीय पक्ष म्हणूनही मान्यता नव्हती, केंद्रस्तरीय पक्ष तर शक्यच नव्हतं म्हणजे, आणि त्यांच्याकडे अधिकृत निशाणी नव्हती. तेव्हा त्यांनी जे निशाणी घेतली होती भुजबळांनी, ती निशाणी मशाल होती. अच्छा, विधानसभेला. हां, आणि त्या मशाल या निशाणीवर ते निवडून आले होते. आणि त्या मशालीचा त्यांनी खूप पुढे बाळासाहेबांनी आपल्या भाषणात, प्रचारात असा वापर करून घेतला. आणि योगायोगाने तुम्ही मगाशी म्हणालात की
शिंदे निशाणी आणि हो. नाव घेऊन गेलेत. शिंदे घेऊन नाही गेलेले, शिंदेंना देण्यात आलेलं आहे. ते चिन्ह आणि ते नाव शिंदेंना देण्यात आलेलं आहे. त्याची व्यवस्था झाली आहे. त्यामुळे तीच मशाल आता पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या हातात आहे. अच्छा, पण